आज स्कूटीतलं पेट्रोल संपल्याने आम्ही 1 किलोमीटर स्कूटी ढकलत आणली. तर नमस्कार मंडळी, सकाळी उठून पूर्ण घराची साफसफाई केली. जेवणामध्ये मी अंड्याची भाजी बनवली. नंतर चमचाभर तूप खाल्लं, रेडी झाले. आज माझी टायपिंगची एक्झाम होणार होती भिगवणमध्ये असणाऱ्या दत्तकला शिक्षण संस्थामध्ये. सकाळी टायमावरती घरून निघालो. रस्त्यामध्ये आम्हाला पाऊस लागला. भिजत भिजत आम्ही आमच्या सेंटरवरती पोहोचलो. 1.5 तासांची एक्झाम कंप्लीट करून आम्ही डबल घरासाठी आलो. पळसदेवच्या पुढे आलो की नाही तोपर्यंत आमच्या स्कूटीतलं पेट्रोल संपलं. पेट्रोल पंप इथून 1 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. मग आम्ही ढकलत स्कूटी घेऊन निघालो. तोपर्यंत हे 2 दादा भेटले. आम्हाला त्यांनी पेट्रोल आणून दिलं. सगळं झाल्यानंतर आम्ही घरी पोहोचलो. येऊन मी भरपोट जेवण केलं कारण मी खूप थकले होते. नंतर जरा वेळ आराम केला. मग संध्याकाळी 5 वाजता विचार केला की आपण रॉकीला घेऊन नदीला जावं. आज माझ्याकडे भरपूर टाईम होता इकडून तिकडे फिरायला कारण मला एक्झामचं अजिबात टेन्शन नव्हतं. अगोदर रॉकीला स्कूटीवरती बसवलं पण तो काय बसला नाही. मग आम्ही चालतच निघालो नदीकडे. जवळपास घरापासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती नदी आहे. मग चालत जायला पण काही जास्त अवघड नाही. जाऊन रॉकीला आंघोळ घातली. इकडे तिकडे फिरलो आणि घरासाठी निघालो. थँक्स फॉर वॉचिंग.